हॅलो सर्वांना नमस्कार. मी निखिल प्रभाकर रावरकर आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो. फ्रेंड्स, आजचा हा आपला दुसरा एपिसोड आपली जी नवीन सुरू झाली आहे त्याच्या संदर्भातला. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो, डार्क रियालिटीमध्ये आपण आजचा जो विषय घेऊन आलेलो आहे तो आहे तुमची किंमत असेल तरच लोक तुमची कदर करतात. मित्रांनो, तुम्ही कितीही चांगले असाल, कितीही लोकांसोबत चांगलं वागत असाल तरी याने काहीही फरक पडत नाही. जोपर्यंत तुमच्याकडे व्हॅल्यू नाहीये, जोपर्यंत तुमच्याकडे एखादी ताकद नाहीये, पॉवर नाहीये, जोपर्यंत तुम्ही व्हॅल्युएबल नाहीये, तोपर्यंत तुम्हाला कोणीही सिरियसली नाही घेत. मित्रांनो, काय ना, लोकांना तुमचं पेन नाही दिसत, ते फक्त तुमचं आउटपुट बघतात. तुमचं स्ट्रगलशी कोणालाही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त हेच पाहिजे असतं की हा माणूस सक्सेसफुल आहे की नाही आणि याच्याकडून मला काय फायदा होऊ शकतो. नो वन केअर्स पेक्षा ना मित्रांनो, नेक्स्ट लेवल ट्रूथ मी तुम्हाला एक सांगतो. काय नेक्स्ट लेवल ट्रूथ? तर हे की जोपर्यंत तुम्ही इनविजिबल असता ना मित्रांनो, तोपर्यंत तुम्ही व्हॅल्युएबल होत नाही. जर तुम्हाला व्हॅल्युएबल व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला काही काळ इनविजिबल व्हावंच लागतं. आणि आता आपण हे बघूयात की रिस्पेक्ट ही कंडिशनल का असते मित्रांनो. तर काय ना मित्रांनो, सोसायटी जी आहे, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे तो एक्सचेंजवर अवलंबून असतो. म्हणजे तुम्हाला जर कोणाकडून काहीतरी पाहिजे असेल तर तीही व्यक्ती तुमच्याकडून काहीतरी एक्सपेक्ट करत असते. आणि तुमची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशावर ठरलेली असते मित्रांनो? पहिलं म्हणजे तुमच्याकडे एखादं काही स्किल आहे का, दुसरं म्हणजे तुमच्याकडे पैसा किंवा पॉवर आहे का, त्याच्यामुळे तुमचं स्टेटस आहे का, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही असल्याचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय इम्पॅक्ट पडतो. जर त्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचा काही इम्पॅक्ट नसेल तर ती व्यक्ती तुम्हाला बाजूला करणार आणि दुसऱ्या अशा व्यक्तीच्या सोबत जाणार की जिचा त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काहीतरी इम्पॅक्ट आहे. उदाहरणार्थ देतो मी तुम्हाला काही मित्रांनो, 2-3 उदाहरणं देतो. पहिलं, जर तुम्ही जॉबमध्ये परफॉर्मन्स करत असाल तर तुमची कंपनी, तुमच्या कंपनीतले लोक तुम्हाला प्रेज करतील. जर तुमचा परफॉर्मन्स त्यांच्या एक्सपेक्टेशन्स प्रमाणे नाही झाला तर ते तुम्हाला आधी वॉर्निंग देतील आणि मग नंतर मे बी तुम्हाला कंपनीतनं टर्मिनेटही केलं जाऊ शकतं. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर बिझनेसमध्ये तुमचे एंड इयर रिझल्ट्स कसे आहेत. रिझल्ट्स म्हणजे काय? तुमचं फायनान्शियल स्टेटस कसं आहे. आपण जसं बिझनेसमध्ये पाहतो मित्रांनो की आपलं जे फायनान्शियल इयर आहे ते मार्चमध्ये संपतं आणि एप्रिल पासून चालू होतं. तर जर तुम्ही फायनान्शियल इयरमध्ये प्रॉफिट कमवत असाल तर त्यावरून लोक तुम्हाला जज करतात की नाही, हा एक चांगला परफॉर्मर व्यक्ती आहे आणि हा चांगला बिझनेस करतोय. जर तुम्ही एखाद्या रिलेशनशिप मध्ये असाल तर तिथे तुमचे इमोशन्स, तुमच्या इमोशनल व्हॅल्यू जज केल्या जातात. जर तुम्ही त्या व्यक्तीशी इमोशनली अटॅच असाल, त्या व्यक्तीला योग्य पद्धतीने समजून घेत असाल तर ती व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये राहते. आणि जर त्या व्यक्तीला तुमच्या इमोशन्सची कदर नसेल किंवा तुम्हाला जर त्या व्यक्तीच्या इमोशन्सची कदर नसेल तर ती व्यक्ती तुमच्या लाईफमधून बाजूला होऊन जाते. आणि एक मित्रांनो, आपल्याला ना एक खूप मोठं खोटं सांगण्यात आलेलं आहे. द बिगेस्ट लाय विच इज टोल्ड टू अस काय आहे की बी अ गुड पर्सन, एव्हरीथिंग विल बी फाईन. म्हणजे काय? तुम्ही एक चांगला माणूस बनून राहा, तुमच्यासोबत सगळं काही चांगलंच घडेल, सगळं काही व्यवस्थित होईल. पण असं होतं का मित्रांनो? तुम्ही या गोष्टीचा कधी अनुभव घेतलाय का की असं तुमच्यासोबत झालंय? एक चांगला व्यक्ती बनून तुम्ही राहिलाय आणि तुमच्यासोबत सगळं काही चांगलंच झालं? नाही मित्रांनो, असं होत नाही. तर काय आहे ना, जो तुमच्यातला गुडनेस आहे ना मित्रांनो, तो तुम्हाला एक चांगला व्यक्ती म्हणू शकतो, पण त्याच्याने तुम्हाला रिस्पेक्ट कधीच भेटणार नाही. युअर गुडनेस नेव्हर व्हॅल्यूज द रिस्पेक्ट और डझंट गॅरंटी यू द रिस्पेक्ट. म्हणजे तो तुम्हाला रिस्पेक्ट भेटेलच याची गॅरंटी नाही देऊ शकत. जर तुम्ही वीक असाल आणि जर तुम्ही चांगले असाल तर तुम्ही इग्नोर व्हाल, पण तुम्ही जर स्ट्रॉंग आणि व्हॅल्युएबल असाल तर तुम्ही रिस्पेक्टेड असता आणि तुम्ही इग्नोरही नसता आणि तुम्ही चांगलेही असता. तर मग आपल्याला ठरवायचंय मित्रांनो की आपल्याला फक्त एक वीक व्यक्ती आणि एक फक्त चांगला व्यक्ती बनवून राहायचंय की आपल्याला एक स्ट्रॉंग आणि व्हॅल्युएबल व्यक्ती म्हणून पुढे यायचं. आता लोकांबद्दल एक हार्श ट्रूथ मी तुम्हाला, हार्श रियालिटी सांगतो लोकांची मित्रांनो, की लोकांचं कसं असतं. तुम्ही बघा, लोकांचं कसं आहे ना मित्रांनो, जर तुम्ही लो फेज मध्ये असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोक आपोआप डिसअपिअर व्हायला चालू होतात.
आणि जेव्हा तुम्हाला सक्सेस भेटतं, जेव्हा तुमच्याकडे पॉवर येते, व्हॅल्यू येते, जेव्हा तुमच्या शब्दाला किंमत असते ना, तेच लोक आपोआप परत तुमच्या जवळ येतात आणि तुमच्या पुढे पुढे करायला लागतात किंवा तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतात. तर मित्रांनो, यावरूनच समजून घ्या की रिस्पेक्ट कधीच तुम्हाला नसते. ती रिस्पेक्ट असते तुमच्या पोझिशनला. आज तुम्ही ज्या पोझिशनवर आहात त्या पोझिशनमुळे तुम्हाला ती रिस्पेक्ट भेटलेली असते. आता मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो की याच्यासाठी आपला माइंडसेट कसा गरजेचा असतो. तर मित्रांनो, काय आहे ना, दोन प्रकारचे माइंडसेट असतात. एक तर असतो की व्हिक्टिम माइंडसेट. व्हिक्टिम माइंडसेट म्हणजे काय, की माझ्यासोबतच सगळं काही वाईट घडतंय, माझ्यासोबतच सर्व काही चुकीचं घडतंय, माझ्यासोबत चांगलं होत नाही, लोक मला त्रास देतात, मला इथे प्रॉब्लेम होते, तिथे प्रॉब्लेम होते. म्हणजे काय, हे आहे व्हिक्टिम माइंडसेट. व्हिक्टिम माइंडसेट म्हणजे काय, की म्हणजे आपण एका गोष्टीचे व्हिक्टिम आहोत हे आपण सतत लोकांना सांगत असतो. आणि दुसरं असतं व्हॅल्यू क्रिएटर माइंडसेट. व्हॅल्यू क्रिएटर माइंडसेट म्हणजे काय, की तुम्हाला स्वतःची काहीतरी स्टेटस बनवायचे, तुम्हाला स्वतःची काहीतरी व्हॅल्यू बनवायची. हा झाला व्हॅल्यू क्रिएटर माइंडसेट. मित्रांनो, लोक बदलतात, लोक बदललेही जातात. तर तुम्ही जर व्हॅल्यू क्रिएट केली तर तुम्ही हे समजून जा की तुमच्या आजूबाजूचे लोक 100% तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला लागतील. आणि तुम्ही बदलले तर तुमची व्हॅल्यू ही क्रिएट होते आणि व्हॅल्यू ही बदलते. तर आता व्हॅल्यू क्रिएट कशी करायची किंवा व्हॅल्यू बिल्ड कशी करायची या संदर्भात आपण थोडक्यात पाहून घेऊ. पहिलं की स्किल डेव्हलप करा. मित्रांनो, असं तर कधीच होत नाही की आपल्यापैकी कोणाकडे एखादाही स्किल नाही. एखादी व्यक्ती एखाद्या कामामध्ये एक्सपर्ट असू शकते, एखादी व्यक्ती बोलण्यामध्ये एक्सपर्ट असू शकते, एखादी व्यक्ती एक्सप्लेन करण्यामध्ये एक्सपर्ट असू शकते, एखादी व्यक्ती ऐकून घेण्यामध्ये एक्सपर्ट असू शकते. तुमच्याकडे कोणतं ना कोणतं स्किल हे असतंच. फक्त तुम्हाला काय करायचंय, ते स्किल आयडेंटिफाय करायचंय, त्या स्किलवर वर्क करायचंय आणि तुमच्या त्या स्किलचा उपयोग तुम्हाला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी कसा होईल हे पाहायचंय आणि त्या पद्धतीने स्वतःला ग्रो करायचंय. दुसरी गोष्ट काय, की पैसा कंट्रोल करायचा. तर पैसा कसा कंट्रोल होईल मित्रांनो, जर तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप केलं आणि त्या स्किलचा तुम्ही स्वतःच्या ग्रोथसाठी जर वापर करून घेतला तर आपोआप तुमच्याकडे पैसा यायला चालू होईल. आणि मग तुम्ही मला हळूहळू पैसा तुमच्या हातामध्ये यायला लागेल, खेळत राहील. आणि एकदा तुमच्या हातामध्ये पैसा खेळत राहिला की आपोआप तुमच्याकडे पैशाचा कंट्रोल येतो मित्रांनो. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे की कम्युनिकेशन डेव्हलप करायचं. मित्रांनो, तुम्ही समोरच्या व्यक्तीमध्ये कसे आहात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसोबत कसं कम्युनिकेट करता आणि तुम्ही जेव्हा त्या व्यक्तीसोबत कम्युनिकेट करता त्यावेळेस ती व्यक्ती तुमच्याशी कशी रिॲक्शन देते हे जर तुम्हाला ऑब्झर्व करता आलं ना, त्यातून तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल की ती व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करते. तुमचं कम्युनिकेशन ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे मित्रांनो. तुम्ही लोकांना कशा पद्धतीने रिस्पेक्ट करता, कसं बोलता, तुम्ही ज्याशी लोक बोलतात त्यावेळेस तुमच्या बोलण्याकडे लोक कसं लक्ष देतात. सो कम्युनिकेशन जे स्किल आहे ते जर तुम्ही इम्प्रोवाइज केलं, ते जर तुम्ही वाढवलं मित्रांनो, तर 100% याचा तुम्हाला तुमची व्हॅल्यू बिल्ड करण्यासाठी फायदा होतोच. कारण कधीही तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडे जायचंय किंवा काही काम करायचंय तर तुमचा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की कम्युनिकेशन. त्या व्यक्तीशी तुम्ही कसं बोलता, त्या व्यक्तीसोबत तुम्ही कसं कम्युनिकेट करता हे फार महत्वाचं असतं. आणि तुमच्या एका शब्दातनं ती व्यक्ती तुम्हाला ओळखते आणि मग ती व्यक्ती हे ठरवते की नाही, याला आपल्याला काय व्हॅल्यू द्यायची. सो कम्युनिकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. चौथा अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी बिल्ड करायची मित्रांनो. जे काही तुम्ही करताय, तुम्ही स्किल डेव्हलप करताय, तुम्ही अजून एखादी गोष्ट करताय, तुम्ही तुमच्या कम्युनिकेशनवर काम करताय, तुम्ही तुमच्या फिजिकवर काम करताय, व्हॉट एव्हर यू आर डुईंग, डू इट कन्सिस्टंटली. जर तुम्ही कन्सिस्टन्सी मेंटेन केली तर हळूहळू ती गोष्ट जी आहे ती गोष्ट आपोआप तुमच्यामध्ये सुधारणा व्हायला चालू होते आणि ती गोष्ट तुमच्या लाईफमध्ये इम्प्रोवाइज व्हायला चालू होते. आणि जशी जशी ती इम्प्रोवाइज होते तसं तुमचा लाईफही इम्प्रोवाइज व्हायला चालू होतं मित्रांनो. हे लक्षात घ्या मित्रांनो. व्हॅल्यू जी आहे, व्हॅल्यू म्हणजे काय, स्किल प्लस डिसिप्लिन प्लस विजिबिलिटी. तुम्ही जर तुमचं स्किल डेव्हलप केलं, त्या स्किलला डेव्हलप करण्यासाठी जर तुम्ही डिसिप्लिन फॉलो केलं, एक कन्सिस्टन्सी ते काम करत राहिलात तर काय होतं,
तुमच्यामधली जी स्किल आहे ती लोकांना दिसायला लागते, ती व्हिजिबल व्हायला लागते आणि आपोआप जशी जशी तुमची स्किल व्हिजिबल व्हायला लागते तसं तसं तुमचा कॉन्फिडन्सही वाढतो. तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यामुळे आपोआप तुमच्यामध्ये कम्युनिकेशनचेही गुण यायला लागतात, कारण तुम्हाला माहित असतं मित्रांनो की ही जी गोष्ट आहे ही माझ्यापेक्षा चांगली कोणीच करू शकत नाही. सो दिस ऑल इज म्हणजे एक तुम्ही असं समजून घ्या मित्रांनो की हे सगळं एकत्र आहे, सगळं एक सर्कल आहे आणि या सर्कलच्या सेंटरला तुम्ही आहात आणि ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. मित्रांनो ऍट द एंड मी तुम्हाला एवढंच सांगेल की रिस्पेक्ट आहे ना, रिस्पेक्ट ही मागायची गोष्ट नाही, ती बिल्ड करायची गोष्ट आहे. तुमची रिस्पेक्ट फक्त तुम्हीच बिल्ड करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. दिस इज इट फॉर टुडे. दिस इज निखिल हरकल टॉक्स रिअल लाईफ रिअल रिसेट. थँक्यू मित्रांनो.